नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे. मी आज आहे अहमदपूर तालुक्यातील खंडाळी या गावाच्या शिवारामध्ये आणि या शिवारामध्ये या पाठीमागे आपण पाहत आहेत सोलारचा प्लांट आपल्याला दिसत आणि या सोलार प्लांटमध्ये 2,4-D नावाचं तणनाशक या प्लांटच्या कर्मचाऱ्याकडून फवारण्यात आलं आणि ते तणनाशक वाऱ्याच्या दिशेनं आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतीवर आलं आणि या शेतीचं पूर्णपणे नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपण पाहत आहेत. आता हे जे शेतकरी आहेत आपण पाहत आहेत यांच्या हातामध्ये कापूस या पिकं आहे आणि या कापसाची जी अवस्था झालेली आहे पूर्णपणे हा कापसाचा जो पाला आहे हा त्या तणनाशकाच्या प्रभावामुळे हा करपत आहे आणि 100% नुकसान या शेतकऱ्यांचं या तणनाशकाच्या प्रभावामुळे झालेलं आहे. शेतकरी हा व्यवस्थेशी लढतो, नैसर्गिक संकटाशी लढतो आणि कृत्रिम संकटाशी देखील लढतो, परंतु त्याला अद्याप या घटकाला हवा त्या प्रमाणात न्याय मिळत नाही. आता या शेतकऱ्यांच्या जर प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर यांनी या तणनाशकामुळे प्रभावित झालेल्या पिकावरती आतापर्यंत 3 ते 4 फवारण्या केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं फवारलेले आहेत, परंतु या फवारणीनंतर देखील या पिकावर कुठलाच परिणाम होताना दिसत नाही आणि त्यामुळे हा जवळपास 25 ते 30 शेतकरी पूर्णपणे खचून गेलेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा या शेती पिकावरच अवलंबून असल्यामुळे कुठेतरी हा शेतकरी आता न्यायाच्या अपेक्षेने प्रशासनाकडे पाहत आहेत. हवा त्या प्रमाणात प्रतिसाद या शेतकऱ्यांना या सोलार प्लॅन्टच्या मालकाकडून देखील मिळत नसल्यामुळे हे शेतकरी आता येणाऱ्या 15 ऑगस्टच्या दिवशी या सोलार प्लॅन्टवर आत्मदहन करण्याच्या विचारात देखील आहेत. प्रशासनाला निवेदनाच्या मार्फत या शेतकऱ्यांनी आपली जी काही आपबीती आहे ती निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडलेली आहे. आता पाहायचं आहे या घटनेमध्ये प्रशासन जायमोक्यावर येऊन या पिकांची पाहणी करून जे काही नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते नुकसान शेतकऱ्यांना मिळवून देतात का? नमस्कार सर, मी बाळासाहेब बलवंत कांबळे, राहणार खंडाळीचा आहे. तरी ह्या शिवारामध्ये ह्या सोलार प्लॅन्टवाल्याने 2,4-D फवारल्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. ह्यांनी ज्या वेळेस फवारलं त्यावेळेस वाऱ्याने टोटल शिवारामध्ये पसरून ते फवारणीच्या द्वारे हे प्रत्येक कापसाचं हे असं नुकसान झालेलं आहे. ह्याच्यावर आम्ही 1, 2, 4, 5 वेळेस म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी फवारणी केली, तरी काय त्याच्यावर इफेक्ट काय परिणाम काहीच नाही. भरपूर म्हणजे वेगवेगळे औषधं फवारले सर्व, म्हणजे तरी पण काही ह्याला परिणाम नाही. तरी जे बी आमचं उत्पन्न जे आहे शेतकऱ्याचं टोटल हे आम्ही आमचं म्हणजे ह्या शेतीवरच आमचं जे बी आमचं हे आमचं निर्भर उदर आहे ते चालू आहे. तरी बी आमच्या 25-30 शेतकऱ्याचं नुकसान भरपूर झालेलं आहे सर. म्हणजे लाखो रुपयाचं नुकसान ह्या आम्हाला म्हणजे प्रत्येक जणाला ह्याचं हे करावं लागलेलं आहे. तरी ह्या सोलार प्लॅन्टवाल्याने अगर जिल्हाधिकारी असतील सर्व आमचे जे काही बी हे तहसीलदार मॅडम आहेत ह्यांनी पुरेपूर ह्याचा पाठपुरावा करून आमची भरपाई देण्यात यावी. नाहीतर आम्ही पूर्ण शेतकरी 30-25 शेतकरी इथे येऊन आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही. मी खंडाळी अहमदपूर तालुका जिल्हा लातूर येथील रहिवासी शेतकरी आहे. तरी या सौर ऊर्जेचे प्लॅन्टच्या आवारात तणनाशक फवारल्यामुळे आमच्या 25 ते 30 शेतकऱ्याचं पिकावर नांगर फिरलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं 3 एकर, 4 एकर, 5 एकर, 2 एकर, 1 एकर हे नुकसान झालेलं आहे. तरी हे सौर प्लॅन्ट ऊर्जेचा लाईट सप्लायर शारदा कॉन्ट्रॅक्शन ही आमची कसलीच 1 महिना झाला दखल घेत नाही. तरी आम्हाला न्याय द्या. आम्ही नाहीतर तहसीलदारला, तालुका कृषी अधिकाऱ्याला निवेदन देऊन, पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आमची जर नाही काही दखल घेतली तर 25 ते 30 शेतकरी औषध पिऊन आत्महत्या सौर ऊर्जाच्या प्लॅवर करणार आहोत. मी नानासाहेब पवार, राहणार खंडाळी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. खंडाळी गावाचा रहिवासी आहे मी. हो का, आता 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 डबल हो का, आता हे केले कापूस. आता करायचं काय, मरायचं आता. काय झालंय हो का, बघा कापूस 240 फवारण्याबद्दल मला दाखवू नका. नेमकं घटना काय झाली आणि कशामुळे सांगा. हे ब्रँड मध्ये फवारलं त्यांनी. काय फवारलं? 240 फवारलं. तर नाशक फवारलं इथं 5 तारखेला फवारवा गेले. हा 5 तारखेला फवार. मी त्याला बाललो, त्या बालू ऑपरेटरला म्हणलं अरे काय, ते मला अरुण सरला बोला, त्याला बोल. मी बकालदारा केला, पोलीस स्टेशनला गेलो, तहसीलदार मॅडमला अर्ज दिला, माझा कृषी अधिकाऱ्याला दिला अर्ज मी.
पुन्हा पोलिटिशियनला माझा आता जाऊन बघा तुम्ही तिथं म्हणा कोणी घेऊन झालं आमच्याकडे कोणी येईन बी. आम्ही गरीब माणसं आमचं कोण न्याय द्यावं आम्हाला. काय म्हणले हे अधिकारी तुम्ही भेटल्यानंतर तुम्हाला आले इथं मला देऊ तुम्हाला भरपाई नुकसान देऊ कापूस नीट करून देऊ. मी म्हणलं, कापूस तुम्हीच घ्या मला कापूस बोंड बी देऊ नका तुम्ही काय करायचं ते तुम्हीच घ्या मला माझी भरपाई नुकसान द्या माझं पाण्याचा मागणी काय आहे आता म्हणजे सरकार माझी भरपाई नुकसान करून द्यावं. किती नुकसान भरपाई करावं सर? आता माझं आता अहो, इकडं मी दुसऱ्याच्या वर काय केलेत काय कापसा म्हणजे 8-9 कुंट कापूस उतर येते माझ्या त्या प्रमाणे उतर द्यावं ह्यानं हे करावं. आता सरकारनं दखल घेऊन नुकसान भरपाई दिलीच नाही तर काय करणार? मग मरतो मी इथं त्या प्लॅटवर जाऊन मरतो मी नाही दिल्यावर काय करणार मग नाही जाय पर्याय ती आहे मग मला. म्हणजे तुमच्या जगण्याचा शेवटचा आदर्श हा हेच आहे माझा. व्यंकटराव कांबळे, खंडाळी, राहणार तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून सदरील माझ्या कापसाच्या बॅग 8 बॅग आहेत. 4 एकर कापूस आणि 1 बॅग सोयाबीन. सदरील 80 ते 90% पूर्ण नुकसान झालेलं आहे. तरी शारदा कॉन्ट्रॅक्टचे 2 वेळेस अधिकारी येऊन गेले तरी पण 1 महिन्यापासून अजिबात आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तरी आम्ही स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टच्या दिवशी सामुदायिक आत्मदहनाचा प्लॅन्टच्या समोर इशारा देणार. आता हे कापसावर जे इम्पॅक्ट झाला या तणनाशकाचा त्याला भविष्यामध्ये काही लागणार आहे का? म्हणजे कापूस ह्याला चाप देखील येणार नाही ह्या कापसाला आणि फुल देखील येणार नाही. हा 100% 100% नुकसान आहे याचं. हा मागणी काय तुमची काय? मागणी आमची बॅगला जवळपास आमच्या पाण्याची जमीन आहे 8 क्विंटल आहे बॅगला उतार आमचा. हा तरी तहसीलदार, जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांनी पाहणी करून आम्हाला योग्य ते न्याय मिळावा. लोकशाही वारीसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.